लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने पार्थ काव्या जीवा नंदिनीला एकत्र आणता स्वतःच एकत्र येणार आणि जीवा नंदिनीला सुद्धा एकत्र आणणार आणि वसू आत्या आणि रम्याच्या हातात मात्र काहीही उरणार नाही. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये. आता पार्थने जीवा जे काही बोललाय ते ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात ही गोष्ट तर आली आहे की जीवा खूप दुखावला गेला आणि त्यानंतर काव्या जीवाला समजावताना सुद्धा पार्थने पाहिलं होतं. त्यामुळे पार्थच्या आता लक्षात आलं आहे की जीवा आणि काव्याच्या मनात एकमेकाबद्दल कुठल्याही भावना नाही आहेत. मग आता पार्थने नंदिनीला समजवलेलं वगैरे असतं. आता पार्थ विचार करत असतो की आता मी समजवल्यानंतर नंदिनी काय करतायत ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आता पार्थने एवढं समजून सांगितल्यानंतर नंदिनीसुद्धा इकडे विचार करते. पार्थ म्हणाले ते खरोखर बरोबर आहे. आता खरोखर जीवा आणि काव्याने त्यांच्या चुकीची शिक्षासुद्धा भोगलेली आहे आणि त्यांनी त्यांचं प्रेम त्यांचे जोडीदार मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा खूप केले. बाबांनी एवढं सगळं बोलूनही जीवा एक शब्दानेही त्यांना उलटं बोलले नाही. का तर मला वाईट वाटेल, मला त्रास होईल यासाठी. मग प्रत्येक वेळी मी आता माझाच इगो मध्ये आणून उगाचच्या उगाच आमचं नातं संपवून टाकण्यापेक्षा मी माझा इगो बाजूला केला तर खूप बरं होईल. मग आता मी जीवांबरोबर बोलायला हवं, मी घरी परत जायला हवं असं नंदिनीला वाटतं. मग नंदिनी घरी परत येते. घरी आलेल्या नंदिनीला पाहून पार्थला खूप आनंद होतो, कारण पार्थनेच नंदिनीला घरी येण्यासाठी इन्सिस्ट केलेलं असतं. पार्थने नंदिनीची समजूत घातलेली असते आणि नंदिनी घरी आलेली असते. पार्थ म्हणतो, नंदिनी खरंच तुम्हाला घरी आलेलं बघून मला खरोखर खूप छान वाटतंय. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते ऐकलं, त्याच्यावर विचार केलात आणि घरी आलात, ही गोष्ट खरोखरच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि खूप मोठीसुद्धा आहे. मी सांगितलेलं तुम्ही ऐकलं, ही गोष्ट खरंच खूप चांगली झाली. आता बघा, तुमच्यामधला आणि जीवामधला दुरावा आपोआप कमी होईल. आई बघ कोण आलाय. त्याबरोबर मालिनी काकू तिकडे येतात आणि मालिनी काकू नंदिनीला बघून इतक्या खुश होतात की त्या मोठ्याने म्हणतात, नंदिनी तू घरी परत आलीस. अगं नंदिनी, मी खरंच सांगू, मला ना हे सगळं खरं वाटतच नाही आहे. असं वाटतंय हे सगळं फक्त माझं एक स्वप्न आहे. मला खूप छान वाटतंय गं तुला घरी आलेलं बघून. तुला नाही माहीत मला केवढा आनंद झाला. अगं नंदिनी, तू काल जीवाबरोबर घरी आली नाहीस ना, या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. असं वाटलं होतं की खरोखर आता माझी धाकटी सून कधीच या घरात येणार नाही का, पण नाही, तू घरी परत आलीस. नंदिनी खरंच थँक्यू सो मच. हे बघ, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सगळीजणं मिळून आयुष्याची सुरुवात करूया. डिसेंबर जरी आपल्यासाठी चांगला नसला तरी हे आलेलं नवीन वर्ष मात्र माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण माझे दोन्ही मुलं, माझ्या दोन्ही सुना माझ्या घरात एकत्र आहेत आणि मला खात्री आहे सगळं विसरून आता ते आयुष्यभर एकत्रसुद्धा राहतील. त्याबरोबर त्या ठिकाणी विक्रम काकासुद्धा येतात. विक्रम काका म्हणतात, अरे वा 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 नंदिनी, तू घरी परत आलीस. मला खूप बरं वाटतंय नंदिनी तुला घरी आलेलं बघून. नंदिनी अगं तुला माहिती आहे का, जेव्हापासून तू या घरात आली होतीस तेव्हापासून हे घर बोलायला लागलं होतं. तुझ्यामुळे या घराला खऱ्या अर्थाने घरपण आलं. म्हणजे खरं बघायला गेलं तर तुम्ही दोघी घरात आल्याने घराला घरपण आलं. या घरात मुलगी नव्हती, पण तुमच्या येण्याने ह्या घरातली मुलीची कमी भरून काढली गेली. आणि खरंच सांगतो, आज नंदिनी तुला घरी परत येताना बघून मला एवढा आनंद होतोय, म्हणून काय सांगू तुला. म्हणजे एक सून घरात नाही आहे ह्या गोष्टीची खंत मनामध्ये होती, पण आता तुझ्या येण्यामुळे ती खंत पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि आता मला पूर्ण खात्री आहे की तू अशीच कायम इथेच राहशील जीवाबरोबर. हे बघ, तुमच्यामध्ये काहीही हो, भांडा, रुसा, चिडा, रागवा, एकमेकांना हवं तर वेळेप्रसंगी मारासुद्धा, त्यासाठी माझी काहीही हरकत नाही, पण पुन्हा कधीच घर सोडून जाण्याचा विचार करू नका. त्याबरोबर लगेचच काव्यासुद्धा म्हणते, हो गं नंदिनी ताई, खरंच सांगते, तू इथे नव्हतीस ना तर मलासुद्धा खूप एकटं वाटत होतं गं. तुझ्या सहवासाची मला इतकी पहिल्यापासून लहानापासून सवय आहे की तुझ्याशिवाय मला करमत नाही. लग्न झाली आपली तीसुद्धा एकाच घरात, मग तर काय प्रश्नच मिटला आणि अचानक आता तू नाही म्हटल्यावर तुला काय सांगू माझी काय अवस्था झाली होती ते. आता नंदिनीच्या येण्याने खरं बघायला गेलं तर संपूर्ण देशमुख कुटुंबच
आनंदाने वाहून गेलेलं असतं, सगळेच खूप खुश असतात. पण नंदिनीला जीवा कुठेच दिसत नाही. नंदिनीची नजर ही फक्त त्या सगळ्या गराड्यात जीवाला शोधत असते आणि जीवा मात्र तिला तिथे कुठेच दिसत नसतो. मग नंदिनी रूममध्ये येते, जीवाला म्हणते जीवा. त्याबरोबर जीवा म्हणतो, काय झालं नंदिनी, तू आत्ता घरी परत कशी काय आलीस? काही माझ्याकडनं राहून गेलं का? मी तुला आणखीन काही त्रास दिला होता का? हे बघ नंदिनी, मी आता जो काही वेडेपणा केला ना त्या सगळ्यासाठी सॉरी, पण मी आता खरंच सांगतोय, मी पुन्हा तुझ्या आयुष्यात इंटरफेअर करायला कधीच नाही येणार आहे. मी तुला पुन्हा कधीच त्रास देणार नाही आहे. आता मी तुला तुझ्या मार्गावरती सोडून दिलं आहे. तुला तुझं आयुष्य जसं जगायचं आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे तू तुझं ठरव. तुला जसं हवं, जे हवं तसं ते तू तुझ्या आयुष्यात करू शकतेस. आता मी पुन्हा तुझ्या आयुष्यात लुडबुड करायला नाही येणार. आता मी पुन्हा तुला त्रास द्यायला पुन्हा कधीच नाही येणार. नंदिनी, मी हरलोय, मी चुकलो आहे आणि ही गोष्ट मला तुझ्यामुळे कळाली. तुझ्यामुळे मला कळाली की नेहमी प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नाही, तर काही वेळा आपल्याला सोडूनही द्याव्या लागतात गोष्टी, मनात साठवूनही ठेवाव्या लागतात गोष्टी. नंदिनी म्हणते, जीवा अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय आणि का बोलताय? हे बघा, जे घडून गेलं आहे त्या गोष्टींवर पुन्हा चर्चा करून काय मिळणार आहे? जीवा, मला असंच वाटतं आहे की आता आपण घडलेलं जुनं सगळं विसरून, पण तोपर्यंत जीवा खोलीच्या बाहेर निघून जातो. आता मात्र हे सगळं नंदिनीला खूपच वाईट वाटतं. नंदिनी विचार करते की आता एवढे दिवस जीवा माझ्या घराबाहेर राहिले, मला समजवण्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले, मला एवढं मनवलं, माझ्यासाठी नको ते सगळं गेलं आणि आज चक्क जेव्हा मी घरी परत आली आहे, मी स्वतःहून त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते, तर जीवा स्वतःहून मला स्वतःपासून लांब लोटतायत. याला काय अर्थ आहे? नाही, आता मी जीवांपासून लांब नाही राहू शकत. झाला तेवढा लपंडाव पुरे झाला असा विचार करून नंदिनी ही काय करता येईल बरं असा विचार करत स्टेअर्सवरती बसलेली असते. आता ती जिन्यावरती बसलेली असताना त्या ठिकाणी पार्थ येतो. पार्थ नंदिनीला म्हणतो, काय हो नंदिनी, काय झालं? एवढ्या रात्रीच्या तुम्ही अशाच इथे का बसलाय? काय झालं आहे? नंदिनी काही नाही बोलते. पार्थ म्हणतो, नंदिनी आपण दोघं ना खूप चांगले मित्र आहोत, त्यामुळे आपल्याला दोघांनाही खोटं बोलता येत नाही, ही गोष्ट मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. काहीतरी झालं आहे, सांगा ना. त्यावर नंदिनी म्हणते, पार्थ तुम्ही सांगितलं, तुम्ही समजवलं म्हणून खरं तर मी घरी यायला तयार झाले. तुम्ही म्हणालात ते सगळं मला पटलं. जीवांनी मला मनवण्यासाठी, मला समजवण्यासाठी खरोखर खूप एफर्ट्स घेतले होते आणि म्हणूनच तर आता मी घरी परत आले होते ना. पण आता तुम्ही बघताय ना जीवा माझ्याबरोबर कसं वागतायत, ते माझ्याबरोबर साधं बोलतही नाही आहेत, ते सगळं सोडून दे, जाऊ दे वगैरे असं काहीतरी वेड्यासारखं बाष्कळ बडबडत आहेत. त्यावर पार्थ नंदिनीला म्हणतो, नंदिनी होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही काही काळजी करू नका. काळजी केल्याने काहीही निष्पन्न होणार नाही आहे. त्यानंतर मग आता लगेचच इकडे पार्थला उदास असलेली काव्य दिसते. पार्थ काव्याला विचारतो, काय हो, काय झालं? आता तुम्ही का नाराज आहात? त्यावर काव्या म्हणते, पार्थ अहो काय सांगू तुम्हाला, नंदिनीताई घरी आली आहे, पण अजून जीवामध्ये आणि नंदिनीताईमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं आहे असं काही मला वाटत नाही. म्हणजे अजून तरी जीवा नंदिनीताईबरोबर चांगलं वागायला लागलेला नाही आहे. त्यावर पार्थ म्हणतो, हो ती गोष्ट तर मला आत्ताच नंदिनींकडनं कळाली आहे, पण काव्या आपल्याला आता काहीही करून त्या दोघांना एकत्र आणावंच लागेल. त्यावर काव्या म्हणते, अहो पार्थ ते तर मलासुद्धा कळतं आहे, पण करायचं काय? मलासुद्धा माझ्या ताईच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या चेहऱ्यावरचं हसू बघायचं आहे. पार्थ म्हणतो, मलासुद्धा जीवाचं सुख बघायचं आहे. त्यावर मग काव्या म्हणते, पण आपण कसं करणार आहोत हे सगळं? कसं आणणार आपण जीवा आणि नंदिनीताईला एकत्र? अहो तुम्हाला नाही माहीत, नंदिनीताई खूप हट्टी आहे. त्यावर पार्थ म्हणतो, त्या हट्टी आहेत, पण मग तुम्ही काय कमी आहात का? काव्या ते काय म्हणालात? पार्थ म्हणतो, नाही काही नाही, मी हे म्हणत होतो की काव्या तुम्ही एक काम करा, जर आपल्याला जीवा आणि नंदिनीला एक करायचं असेल ना तर त्यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे. तुम्ही पटकन आपल्या रूममध्ये राहायला या. काव्या म्हणते, काय म्हणालात? आपल्या रूममध्ये? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या आता ही वेळ मस्करी करण्याची नाही आहे, जा पटकन उठा आणि आपल्या रूममध्ये या बरं. त्याबरोबर काव्या म्हणते, ठीक आहे, जशी तुमची आज्ञा पती. एवढं बोलून काव्या लगेचच तिचं सामान घेऊन येते आणि मग आता ती पार्थच्या रूममध्ये शिफ्ट होते. त्यानंतर मग आता पार्थ हा काव्याला एक जबरदस्त आयडिया देतो, ती म्हणजे आपण एक काम करूया, आपण जीवाला आणि नंदिनींना समजवूया.
तुम्ही नंदिनीला समजवा, मी जीवाला समजवतो. नंदिनीला तुम्ही सांगा जीवासाठी ती काय काय करू शकते, काय नाही करू शकत, सगळं सांगा. मी जीवालासुद्धा समजून सांगतो की नंदिनीला आता त्यांनी माफ केलं पाहिजे, सगळं सोडून दिलं पाहिजे, पुन्हा नव्याने एकत्र आले पाहिजे. त्यावर मग काव्या म्हणते ठीक आहे, ठरलं तर मग मी नंदिनी ताईकडे जाते, तुम्ही जीवाकडे जा. मग आता नंदिनी एकटी जिन्यात बसलेली असताना काव्य तिच्याकडे येते. तर पार्थ हा आता जीवाकडे आलेला असतो आणि आता पार्थ हा जीवाला म्हणत असतो, हे बघ जीवा, तू एवढे 21 दिवस नंदिनीच्या घरी जाऊन चक्क रिक्षात राहिलास, तिच्या बाबांनी केलेला तुझा सगळा अपमान सहन केलास, तिच्या बाबांना मनवण्याचे नाना विविध प्रकार केलेस, नंदिनीला तर मनवण्यासाठी तू काय काय नाही केलंस. त्यानंतर नंदिनींसाठी तू प्रॉन्स वगैरेसुद्धा काहीतरी खाल्ले होतेस, मला सगळं कळालं आहे. तुला काय वाटलं मी लांब असलो तर माझं तुझ्यावर लक्ष नसतं का? तर दुसऱ्या बाजूला आता काव्या ही नंदिनीला म्हणत असते, नंदिनी ताई काय गं, काय झालं, झोप येत नाही आहे ना? माहिती आहे मला, कारण सध्या काही दिवस माझी अवस्थासुद्धा अशीच आहे. कारण पार्थ देशमुख माझ्याबरोबर जेव्हा बोलत नाहीत ना तेव्हा मलासुद्धा असाच त्रास होतो. पण विचार कर ना ताई, जीवाने तुला मनवण्यासाठी किती प्रयत्न केले, किती काय काय केलं, पण त्यावेळी मात्र तू जीवाचं काहीही काडीचं ऐकून घेतलं नाहीस. आणि आता जर जीवा तुझ्यावर नाराज झाला आहे तर तू सुद्धा अशी गप्प बसणार आहेस का? नाही ताई, याला अर्थ नाही आहे. जर आता जीवा तुझ्यावर नाराज आहे ना तर तू सुद्धा जीवाला मनवायला हवंस. तू एक काम कर, जीवाच्या आवडीच्या गोष्टी कर. जीवाला तुझ्या हातचं कस्टर्ड आवडतं, तू ते बनव. जीवाला तुझ्या हातचा भक्कड चहा आवडतो, तू तो बनव. मस्त गप्पा मारा आणि सगळं तुमच्यातलं सोडवून टाका. तर पार्थ हा जीवाला म्हणतो, जीवा हे बघ, आता उगाचच्या उगाच जास्त ताणण्यात अर्थ नाही आहे. नंदिनी आता सगळं विसरून सगळं सोडून पुन्हा आल्यात का नाही घरी? मग झालं तर ना, काय फरक पडतो ते 21व्या दिवशी आल्या की 22व्या दिवशी आल्या? आनंद तर ह्या गोष्टीत मानायला हवास ना तू, की नंदिनी शेवटी घरी आल्या. आणि मला सांग, ह्या घरात त्या तुला सोडून कोणासाठी येणार आहेत रे? तुझ्यासाठीच येणार ना. मग त्या जर तुझ्यासाठी घरी परत आल्यात तर तू सुद्धा त्यांना माफ करायला हवंस, तू सुद्धा त्यांना समजून घ्यायला हवंस. हे बघ जीवा, असं नसतं. जर एकाने राग धरला ना तर दुसऱ्याने सोडून द्यावा लागतो. आणि तू आता जर असा रागवून राहिलास तर कसं चालेल? त्यावर जीवा म्हणतो, दादा तुला नाही माहीत, मी सगळं करून झालं आहे नंदिनीसाठी. नंदिनीला समजावलं, तिला प्रेमाने सांगितलं, तिला रागाने सांगितलं, तिच्यासाठी नवीन नवीन गोष्टी करून बघितल्या, वेळेप्रसंगी तिच्या बाबांनी केलेला अपमानसुद्धा सहन केला, तो सुद्धा मी गोड मानून पचवला. पण आता माझी सहनशक्ती संपली आहे. दादा मी एवढं सगळं केलं आणि नंदिनीने काय केलं? तिने माझ्यावर अविश्वास दाखवला. त्यामुळे आता मी पूर्णपणे थकलोय, हरलोय आणि खचलोय सुद्धा. आता मला ना मिळवायचं आहे प्रेम, ना मिळवायचं आहे तिचं, मला नको आहे आता काहीही, जाऊ देत ना, जे झालं ते झालं. मी स्वीकारलं आहे, काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात पण आयुष्यात येतात आणि त्या आयुष्यातून येऊन रेतीप्रमाणे हातातून निसटूनही जातात. त्यामुळे आपण मात्र फक्त त्या आठवणी जपून ठेवायच्या, मनात साठवून ठेवायच्या. आणि त्यामुळे मी सुद्धा नंदिनीला माझ्या आठवणीत जपून ठेवेन आणि मनात साठवून ठेवेन. त्याबरोबर मग आता पार्थच्या लक्षात येतं की आपण जीवाला जे समजावलं त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. मग तो रूममध्ये येतो. तर रूममध्ये आधीच काव्या बसलेली असते. पार्थ काव्याला विचारतो, काय हो, काही परिणाम झाला असं वाटतोय का? काव्या म्हणते, समजावलं तर होतं पण काही फार इफेक्ट झाला आहे असं वाटत नाही. मग आता पार्थ म्हणतो, काव्या आपल्याला मग काहीतरी नवीन प्लॅन केला पाहिजे. एक काम करूया, जीवाला आणि नंदिनीला एकांत देऊया. जर ते दोघंजणं एकत्र एकांतात राहिले ना तर मला वाटतं त्यांच्यातला अबोला मिटेल. आपण असं करूया, तुम्ही नंदिनीकडे जा, नंदिनीला लॉन एरियामध्ये घेऊन या, मी जीवाला लॉन एरियामध्ये घेऊन येतो आणि मग ते दोघं समोरासमोर आले की आपण तिकडनं निघून जाऊया. दोघंजणं थोडा वेळ गप्प बसतील आणि आपोआपच एकमेकाबरोबर बोलायला लागतील. त्याबरोबर मग काव्याला ही आयडिया पटते. पार्थ जीवाकडे येतो आणि जीवाला म्हणतो, जीवा अरे काय रे, असा कधीपासून एकटा आणि उदास बसलायस? मलासुद्धा आज खूप बोर वाटतंय, खूपच नाराज वाटते. एक काम करूया, चल आपण जरा लॉनमध्ये फेऱ्या मारूया. त्यावर काव्यासुद्धा इकडे नंदिनीला म्हणत असते, नंदिनी ताई मी ना अभ्यास करून करून खूप थकली आहे, जरा माझ्या केसाला मसाज करून दे ना लॉन एरियामध्ये बसून, चल ना गं प्लीज.
मग नंदिनी काव्याला म्हणते चल. तर पार्थ आणि जीवासुद्धा लॉन एरियामध्ये आलेले असतात. आता पार्थ आणि जीवा, नंदिनी आणि काव्या चौघंही समोरासमोर येतात. पार्थ काव्याला इशारा करतो नंदिनीला ढकल. त्याबरोबर नंदिनी ढकलला, काव्य ढकलते तर पार्थ जीवाला ढकलतो. आता दोघंही जण, नंदिनी आणि जीवा हे एकमेकांच्या मिठीत पडलेले असतात. तर तोपर्यंत आता पार्थ हा काव्याला इशारा करतो चला आता आपण निघूया. आणि मग पार्थ आणि काव्या हे दोघंही जण तिकडनं निघून जातात. त्यानंतर मग जीवा आणि नंदिनी हे दोघं एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. नंदिनी आणि जीवा एकमेकामध्ये रमलेले असतात. पार्थ आणि काव्या तिकडनं घरात आलेले असतात. त्यांच्या बेडरूममध्ये पार्थ आणि काव्या म्हणत असतात की चला आता तरी कमीत कमी ह्या दोघांमधला अबोला मिटेल आणि सगळं काही मार्गी लागेल, सगळं काही व्यवस्थित होईल. काव्या म्हणते हो ना, खरंच नंदिनी ताईचं सगळं व्यवस्थित झालं की मला बरं वाटेल. त्याबरोबर इकडे आता वसुहत्या हे सगळं बघते आणि लगेचच मुद्दामून त्या ठिकाणी येते आणि असं करते. त्याबरोबर लगेचच आता जीवा आणि नंदिनी एकमेकांपासून वेगळे होतात. पटकन ते एकमेकांना सावरतात आणि मग आता दोघंही घरात येतात. त्याबरोबर पार्थ आणि काव्याच्या लक्षात येतं की हे दोघं इतक्या लवकर आले म्हणजे आपला हाही प्लॅन फसला. पण नंदिनीला आणि जीवाला एकत्र करता करता पार्थ आणि काव्याची कधी एक टीम झालेली असते, ते दोघं कधी एक झालेले असतात, त्यांच्यातला अबोला कधी मिटलेला असतो हे त्यांनासुद्धा लक्षात आलेलं नसतं. आता काव्या ही पार्थबरोबर नेहमीप्रमाणे बोलू लागलेली असते. पूर्वीसारखं त्यांचं नातं हळूहळू खुलत चाललेलं असतं, बहरत चाललेलं असतं आणि हे त्यांच्याही लक्षात येत नसतं. आता काव्य रूममध्ये आली आहे म्हटल्यावर काव्याला पार्थ म्हणतो आपण पूर्वी जसे झोपायचो तसेच झोपूया. आणि मग पार्थ आणि काव्या एकच बेड शेअर करून एकत्र एका बेडवरती झोपतात सुद्धा. आणि आता ते सगळं छान छान त्यांच्यामध्ये सुरू असतं. आता हे पार्थ आणि काव्यामध्ये सगळं चांगलं सुरळीत सुरू असलेलं रम्याला काही बघवत नसतं. रम्या ही आता मनातल्या मनातून खूपच जास्त चिडत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पार्थला म्हणते पार्थ, नाही जर तुमचा हा भावला भावलीचा खेळ झाला असेल तर आपण जरा कामावरती सुद्धा लक्ष द्यायचं का? नाही म्हणजे काय आहे ना, आपलं प्रोजेक्ट 6 कॅन्सल करून तुझ्याच बायकोने इंद्रधनुष्य नावाचं एक प्रोजेक्ट आपल्या गळ्यात बांधलं आहे. त्यामुळे आपल्याला आता त्याच्यावरती आणखीन जास्त काम करावं लागणार आहे. त्यासाठी ऑफिसला जावं लागणार आहे. पण जर तू दिवसभर तुझ्या बायकोबरोबर हा असाच टाईमपास करत राहणार असेल तर मग आपल्याला काम वगैरे सगळं सोडून घरीच बसावं लागेल. मी काय विचार करते, आपण क्लायंटना सांगून टाकूया की आपल्याला काम करायला जमणार नाही कारण सध्या तू तुझ्या बायकोबरोबर रमला आहेस. भावला भावलीचा खेळ सुरू आहे घरामध्ये आपल्या. सांगायचं का क्लायंटला असं? पार्थला रम्याच्या बोलण्याचा खूप राग येत असतो. रम्या म्हणते पार्थ, मला तुझ्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे. आज तरी कमीत कमी तू ऑफिसला येणार आहेस की आजसुद्धा तू हे सगळं करत घरात राहणार आहेस? पार्थ म्हणतो रम्या, जरा गरजेपेक्षा जास्त बोललीस. पहिली गोष्ट, हा भावला भावलीचा खेळ नाही आहे, हा माझा संसार आहे आणि मला माझा संसार आणि माझं ऑफिस दोन्ही व्यवस्थित सांभाळता येतं आणि कुठे जास्त वेळ द्यायचा कुठे नाही हे सुद्धा मला बरोबर कळतं. राहिला प्रश्न माझ्या संसाराचा, तर मी व्यवस्थित पद्धतीने मार्गी लावणारच आहे. त्यामुळे मला तू उगाच अक्कल शिकवायची गरज नाही आहे. माणसाने तेवढंच बोलावं जेवढं त्याच्या गरजेचं आहे, लक्षात ठेव. आणि हो, मी माझं घर, माझं कुटुंब, माझं ऑफिस सगळं व्यवस्थित मॅनेज करेन, त्याची काळजी करायची तुला गरज नाही आहे. एवढं बोलून पार्थ तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इकडे आता रम्याचा मात्र चांगला जळफडाट झालेला असतो. रम्या म्हणत असते, हा पार्थ मला एवढं कसं काय बोलू शकतो? त्या काव्यासाठी हा आता माझ्याबरोबर असं वागतोय काय? ठीक आहे, बघतेस ना हा पार्थ आणि काव्या कसं एकत्र येत आहेत ही रम्या जिवंत असेपर्यंत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.